नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बघा, आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला डेलीमध्ये करंट अफेअरचे लेक्चर प्रोव्हाइड केले जात आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जानेवारीपासून तर जवळपास नोव्हेंबरपर्यंतच्या सर्व PDF कंप्लीट करून दिलेले आहे। आता फक्त डिसेंबर मंथ आलेला आहे, तो पण मी तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे। ओके, म्हणजे पूर्ण इयर बुकचं जे करंट अफेअर आहे ते पूर्ण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे। टेलिग्राम चॅनलवरची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सर्वांनी एकदा चेक करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हे व्यवस्थित लेक्चर कंप्लीट केले, पूर्ण दररोज जे काही मी जेव्हाही लेक्चर टाकतो करंट अफेअरचे, तेव्हा जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केले मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच याचा कुठे ना कुठे फायदा होणार आहे, हे 100%। आणि तुम्हाला इतर मासिके पुस्तकांवर खर्च करण्याची पण सुद्धा गरज राहणार नाही मित्रांनो। फक्त तुम्ही लेक्चर हे कंटिन्यू फॉलो करत चला। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे हे लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स पडतील। आता लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया गेम्स 2024 कुठे पार पडणार आहे? तर बघा, ते चेन्नई या ठिकाणी पार पडणार आहे। आता चेन्नई हे राजधानी कुठं आहे बघा, तर आता चेन्नई हे राजधानीचं ठिकाण आहे आणि हे तामिळनाडूमध्ये येते। आणि बघा मित्रांनो, तुतीकोरीन हे चिदंबरम बंदर आहे मित्रांनो। तर तुतीकोरीनला चिदंबरम हे नाव देण्यात आलेलं आहे। त्यानंतर एन्नोर बंदराला कामराजन बंदर हे नाव देण्यात आलेलं आहे। सो लक्षात ठेवा हे दोन्ही पॉईंट। धनुष्यकोडीन बंदर, रामेश्वरम बंदर हे सर्व बंदरे मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये येते। त्यानंतर कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प जो आहे, जो की तामिळनाडूमध्ये आहे, हा सुद्धा तामिळनाडू या राज्यामध्ये येतो। आणि कुडानुकुलम हा तर प्रसिद्ध अणुऊर्जा प्रकल्प आहे, जो की रशियाच्या मदतीनं स्थापन केला जात आहे। सो हे सर्व माहिती तुम्ही तामिळनाडूबद्दल इथं लक्षात ठेवा। आता चेन्नईचं जे जुनं नाव होतं मित्रांनो, ते मद्रास होतं। ओके, तर त्या संबंधित मी काही पॉईंट इथे तुम्हाला कव्हर करून देतो। जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं असेल की बघा, जमीन महसूल पद्धती होत्या इंग्रजांच्या काळामध्ये, ज्या शेतकऱ्यांवर जो टॅक्स लावला जात होता त्याच्या काही पद्धती होत्या मित्रांनो। त्यामध्ये कायमधारा, जमीनदारी, मालगुजारी एकच नाव आहे। त्यानंतर रयतवारी पद्धत आणि एक होती महालवारी पद्धत। ओके, तर याच्यामध्ये मद्रास बघा तुम्हाला इथं दिसत असेल, म्हणजेच मुंबई, मद्रास, आसाममध्ये कोणती पद्धती होती, तर ती रयतवारी पद्धती होती। हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे मी हा पॉईंट इथे तुम्हाला तिन्ही पॉईंट इथं इतिहासातले कव्हर करून देणार आहे। सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या। आता बघा, पहिली पद्धत होती कायमधारा पद्धत, जिला जमीनदारी आणि मालगुजारी पद्धत म्हटलं जाते। आणि ती 1793 ला सुरू झालेली होती। आणि सुरू करणारा कोण होता? कॉर्नवालिस आणि जॉन शोहर। ओके, तर बघा मित्रांनो, हे बंगाल प्रांतामध्ये ही कायमधारा पद्धती सुरू करण्यात आली होती। कायमस्वरूपी तो राहत असल्यामुळे त्याला नाव कायमधारा दिलेलं आहे। जी टॅक्सची पद्धती होती ती कायमस्वरूपी होती, तिला नाव दिलं होतं कायमधारा। त्यानंतर रयतवारी पद्धती 1820, इथं शेतकरी इंग्रजांना डायरेक्ट टॅक्स देऊन देत होते, त्यामुळे याला नाव पडलं रयतवारी पद्धती। थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड यांनी ही सुरू केलेली होती। आणि विशेषतः मुंबई, मद्रास आणि आसामच्या काही भागामध्ये ही रयतवारी पद्धत सुरू झाली होती। आता रयतवारी पद्धत कधी सुरू झाली असा जर वन लाइनर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचा 1820। त्यानंतर महालवारी पद्धत। आता महाल म्हणजे एक गाव होते मित्रांनो, याचा जो मुखिया राहत होता तो इंग्रजांना गावातील सर्व कर गोळा करून देत होता। तर या पद्धतीला महालवारी पद्धत म्हटली जात होती। आणि हे विशेषतः उत्तर भारत, पंजाब साईडला होती। आणि महालवारी पद्धत ही 1822 ला सुरू झाली होती। याचे प्रमुख होते मॅकेन्झी, मार्टिन बल आणि बेंटिंग। आणि बेंटिंगच्या काळामध्ये ही सुरू झालेली होती। सो तीनही पद्धती आहे, आता तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या आणि विशेषतः लिहूनच काढा मित्रांनो। कसं आहे, मी PDF अवेलेबल करून देणारच आहे तुम्हाला, मात्र हे तुम्ही व्यवस्थित लिहिलं तरी आपल्या जास्त लक्षात राहते। त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लिहून घेत चला आणि PDF पण तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो। त्यानंतर अंडर-19 आशिया क्रिकेट कप 2023, तर विजेता कोण ठरलेला आहे? विजेता ठरलेला आहे बांगलादेश आणि उपविजेता आहे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात। आणि 28 कुठं पार पडलेली आहे? UAE दुबई या ठिकाणी पार पडलेली होती। ओके, आता बघा, भारताला भूसीमा 7 देशांची लागलेली आहे। तर यामध्ये सर्वात जास्त भूसीमा आपल्याला बांगलादेशची लागलेली आहे। ओके, आता कसं लक्षात ठेवा मित्रांनो, BCPNMBA असं लक्षात ठेवू शकता। ओके, बचपन MBA म्हणजे हा उतरता क्रम आहे। सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश, 2 नंबर चीन, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर नेपाळ, 5 नंबर म्यानमार, 6 नंबर भूतान आणि 7 नंबर आहे अफगाणिस्तान। आता भूसीमा म्हणजे काय होते? ज्याला जमीन लागलेली आहे। आणि आपल्याला भूसीमा लागली आहे या 7 देशांची 15,200 किलोमीटर इतकी। ओके, 15,200 किलोमीटर। आणि एकट्या बांगलादेशला 27% सीमा लागलेली आहे, म्हणजे 4,096 किलोमीटर। तर एवढे पॉईंट तुम्ही पाठ ठेवा, कारण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे। मग भूसीमा आणि जलसीमा कोणत्या देशांना लागलेली आहे? तर 3च देश येणार, की ज्यांना पाकिस्तान बघा,
ज्यामध्ये पाकिस्तानला भूसीमा आणि जलसीमा दोन्ही लागला आहे, बांगलादेशला सुद्धा आपली भूसीमा आणि जलसीमा लागली आहे आणि म्यानमारला सुद्धा भूसीमा आणि जलसीमा लागलेली आहे। आता जलसीमेचा जर विचार करतो आपण तर पाकिस्तानला जलसीमा आहे, बांगलादेशला, म्यानमार, मालदीव, श्रीलंका आणि इंडोनेशिया याच्यामधल्या या 3 देशांना जलसीमा पूर्णतः लागलेली आहे आणि यांना बघा आपली भूसीमा पण लागलेली आहे आणि जलसीमा पण लागलेली आहे। सो हे पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। ओके, विजय हजारे चषक क्रिकेट कशा संबंधित आहे तर विजय हजारे चषक हा क्रिकेट संबंधित आहे आणि हा चषक हरियाणाने जिंकलेला आहे, उपविजेता आहे राजस्थान। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान हेच आहे। आयोगानं मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला होता यावरती। त्यानंतर मग महत्त्वाचे मी कप कव्हर करून दिले आहे कारण यावरती आपल्याला 100% प्रश्न येणार मित्रांनो। इज्रा कप पोलो, सुब्रोतो चषक फुटबॉल संबंधित आहे, संतोष ट्रॉफी फुटबॉल, ड्युरॉन चषक म्हटलं तर फुटबॉल, देवधर चषक आत्ता मागं आयोगाने विचारलेला होता। देवघर चषक कशा संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला होता, क्रिकेट संबंधित। इराणी चषक क्रिकेट, रणजी सगळ्यांना माहीत आहे क्रिकेट संबंधित आहे। थॉमस कप आणि उबेर कप म्हटलं तर बॅडमिंटन खेळा संबंधित आहे। ओके, सुलतान अझलन शाह चषक म्हटलं तर हॉकी या खेळासंबंधित आहे। आगा खान कप कोणत्या खेळासंबंधित आहे, हॉकी, हा पण महत्त्वाचा आहे। आणि डेव्हिड चषक कशा संबंधित आहे तर टेनिस संबंधित आहे। तर सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, तर सर्वांनी ही माहिती व्यवस्थित क्लिअर करून घ्या। आणि तुमच्या छान छान ज्या कमेंट असतात मित्रांनो त्या मला खूप जास्त मोटिवेट करतात, कारण तुम्ही खूप साऱ्या चांगल्या कमेंट करता आपल्या ग्रुपवरती की सर आम्हाला याचा खूप सारा फायदा होत आहे। नक्कीच मी माझ्या परीनं चांगले प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, फक्त तुमचा सपोर्ट आपल्या यूट्यूब चॅनलला असू द्या। भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था यामध्ये प्रथम क्रमांकाचं स्टेट आहे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या नंबरवर लागतो तामिळनाडू। आणि एकूण GDPच्या 15.7% GDP महाराष्ट्राचा आहे, 9.2% उत्तर प्रदेशचा आहे आणि 9.1% तामिळनाडूचा आहे। मग GDP म्हणजे काय? GDP म्हणजे होते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि याला मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हटलं जाते। एका वर्षात देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात वस्तू आणि सेवांचं जेवढं उत्पन्न होते त्याची एकूण बेरीज म्हणजे GDP होय आणि GDP म्हणजे होते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, लक्षात असू द्या। आणि बघा मित्रांनो, जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, दुसरी आहे चीन या देशाची, तिसरी अर्थव्यवस्था आहे सगळ्यात मोठी जपानची, चौथ्या क्रमांकाची आहे लक्षात असू द्या जर्मनीची आणि 5वा क्रमांक लागतो आपल्या भारताचा। आणि भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे मित्रांनो। ओके, जगातील तिसरी अर्थव्यवस्था आपला भारत बनणार आहे 2027 पर्यंत। एका वर्षात 10 लाख विमान प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे मित्रांनो इंडिगो कंपनी, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। ओके, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या 2 बॅडमिंटनपटूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यांचा खेळ लक्षात ठेवायचा आहे बॅडमिंटन। मग मित्रांनो, पूर्वीचे नाव काय होते या अवॉर्डचे तर ते नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार। राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992ला सुरू झाला होता, 2021 पर्यंत हे नाव होतं। नंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव करण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखले जातात। इस्रो चंद्रयान 4 कोणत्या वर्षी पाठवणार आहे तर इस्रो चंद्रयान 4 हे 2028 पर्यंत पाठवणार आहे। आपण चंद्रयान 3 पण पाठवलेलं आहे मित्रांनो यशस्वीरित्या। यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा, चंद्रयानचं जे लँडर होतं त्या लँडरचं नाव होतं विक्रम। ओके, आणि जे रोवर होतं त्या रोवरचं नाव होतं प्रज्ञान। ओके, लँडरचं नाव विक्रम आणि रोवरचं नाव होतं प्रज्ञान। त्यानंतर भारत सरकारचे जे आर्थिक वर्ष आहे ताळेबंद वर्ष ते आहे 1 एप्रिल ते 31 मार्च। मात्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे 2016 मध्ये एक शंकराचार्य समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे भारताचं लक्षात घ्या आर्थिक वर्ष डिक्लेअर करावं असं घोषित केलेलं होतं। ठीक आहे, मात्र ते झालेलं नाही आहे, लक्षात असू द्या। आजही आपलं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्चच आहे। मग आपण एक पॉईंट इथं लक्षात घेऊया की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आपलं, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ही 4 ऑगस्ट 1949 मध्ये करण्यात आलेली होती। आता आयोगानं याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, तर ऑप्शन घेताना 48 घेते मुद्दामून चुकवण्यासाठी, तर आपल्याला 49 लक्षात ठेवायचं आहे, सर्वांनी ते लक्षात घ्या। या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिलिस आणि सदस्य होते धनंजय गाडगीळ आणि VKR व्ही राव। VKR व्ही राव यांना भारताच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक सुद्धा म्हटलं जाते। ओके, मग राष्ट्रीय उत्पन्न CSO मोजते, लक्षात घ्या। राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजण्याचं काम CSO करते, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस।
याची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली होती, लक्षात असू द्या, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक आहे VKR राव. तर अर्थशास्त्रातील हा पॉईंट आहे, इथे कव्हर करून घ्या. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या या चॅनलवरती करंट अफेअर प्लस सब्जेक्टमध्ये जाऊन GK कव्हर करत असतो. तर याचा फायदा आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात होणारच आहे मित्रांनो. त्यामुळे फक्त लेक्चर कंटिन्यू करणं खूप जास्त आवश्यक आहे. जेव्हाही आपल्या चॅनलवरचं लेक्चर पडलं तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करत चला. नंतर जगभरातील 100 देशात आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. तर यावर्षी 11 नोव्हेंबर 2023ला धनतेरसच्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात आला, कारण आयुर्वेद दिवस हा धनतेरसच्या दिवशी साजरा केला जातो. मग यावर्षीची धनतेरस जी होती ती 11 नोव्हेंबर 2023ची होती. भाऊ दाजी लाड यांनी कुष्ठरोगावर औषध शोधली होती, म्हणून त्यांना धन्वंतरी या नावानं सुद्धा ओळखलं जाते. दहीहंडा सत्याग्रह अकोल्याला बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केला होता. तर तपोवन अमरावतीला जे स्थापन झालं होतं ते शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेलं होतं. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर सध्या मित्रांनो एक निरिको क्षेपणास्त्र चर्चेत आहे, जे की इस्रायल या देशाचं आहे आणि राजधानी आहे इस्रायलची जेरुसलम. ओके, जेरिको करा, जेरिको क्षेपणास्त्र इस्रायल. ओके, राजधानी आहे इस्रायलची जेरुसलम. त्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर गॅसची घोषणा करणारं राज्य कोणतं आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. एक हेलिकॉप्टर मनी चर्चेमध्ये असते मित्रांनो. तर सरकारद्वारे हे दिले जाते आणि याचे पैसे परत करावे लागत नाही. आणि मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हेलिकॉप्टर मनीचा यूज केला जातो सरकारद्वारे. आणि हे नाव पहिल्यांदा मिल्टन फ्रीडमॅन यांनी दिलेलं होतं. ओके, जर तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर यूट्यूबवर भरपूर सारे लेक्चर आहे, ते एकदा तुम्ही बघून घ्या. त्रिनेत्र ऑपरेशन. जम्मू व काश्मीरमधील पुंज जो जिल्हा आहे यामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी त्रिनेत्र ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं. आणि जम्मू काश्मीरचे जे राज्यपाल आहे ते आहे मनोज सिन्हा. जम्मू काश्मीर हे सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. त्याची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आलेली होती. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आता आहे हॉर्नबिल महोत्सव. हॉर्नबिल महोत्सव नागालँड या ठिकाणी साजरा केला जातो. नागालँडची राजधानी आहे कोहिमा. आणि नागालँड संबंधित जे कलम आहे ते 371A आहे, ज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. 1 डिसेंबर 1963ला नागालँड राज्याची स्थापना झाली होती. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नागालँडच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजेच डायमंड इयर म्हणजेच हिरक महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे नागालँडवर तुम्हाला प्रश्न येणारच आहे मित्रांनो. नागालँडला ईशान्येचे स्वित्झर्लंड म्हटलं जाते. तर भारताचे स्वित्झर्लंड आहे जम्मू काश्मीर. नागालँडमधील सर्वोच्च शिखर आहे सारामती, जे की 38 ते 40 मीटर इतकं आहे. आणि नागालँड संबंधित घटनादुरुस्ती होती 13वी घटनादुरुस्ती 1962ची. तर हा सर्व डाटा व्यवस्थित कलेक्ट करा मित्रांनो. ओके, आणि कॉर्नविल महोत्सव म्हटलं तर गोवा, हॉर्नबिल म्हटलं तर नागालँड. सो कॉर्नविल गोवा लक्षात ठेवा. मित्रांनो शेवटचे काही प्रश्न आलेले आहे आपल्या स्क्रीनवर. नवे राष्ट्रीय सहकार धोरण 2023 या संबंधित कोणती समिती नेमलेली आहे? तर सुरेश प्रभू कमिटी. मध्ये तुम्हाला 100% प्रश्न येईल मित्रांनो, व्यवस्थित पाठ करून घ्या. नवे राष्ट्रीय सहकार धोरणासंबंधित नेमलेली समिती कोणती आहे? सुरेश प्रभू समिती, जी की 47 सदस्यीय समिती आहे. आता कसं पाठ ठेवा? भारताला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं होतं, तर 47 सदस्य असं पाठ ठेवून द्यायचं. आणि सहकार मंत्री कोण आहे भारताचे पहिले? तर ते आहे अमित शहा. मित्रांनो पहिले सहकार धोरण हे असं इतिहासामध्ये तुम्हाला विचारलं जात असते. काय करतो आपण फक्त करंट अफेअरचाच अभ्यास करतो, परंतु त्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे की सब्जेक्टमध्ये जायचं आहे. तुम्ही नसेल जात तर मी जातो मित्रांनो, पण तुम्ही ते माझ्यासोबत क्लिअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही हे 15-15 मिनिटाचे लेक्चर जरी केले ना डेलीमध्ये, तरी तुमचा डाटा खूप सारा मी कव्हर करून देणार आहे. आणि यासाठी मी कुठलीही तुमच्याकडून फीस घेत नाही. फक्त चॅनलवर रेग्युलर येणं आणि ते क्लिअर करणं आवश्यक आहे मित्रांनो. तर हे तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. घरातील विद्यार्थ्यांना चांगला रिझल्ट आणायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. नुसतं पुस्तक वाचून काही चालणार नाही मित्रांनो. आपल्याला करंट अफेअर्सशी रिलेटेड स्टडी करायचा आहे GKचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. ओके, जसं आता तुम्हाला काय विचारण की अलीकडे सहकार धोरणासाठी सुरेश प्रभू समिती नेमलेली आहे. मग दुसरी ओळ काय राहील की पहिलं सहकार धोरण 1904चं लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये सुरू करण्यात आलं होतं. तर हे माहीत पाहिजे. म्हणजे 2 ओळी विचारेल, त्याच्यात एक ओळ करंटमधली असते आणि एक ओळ आपली इतिहासातील असते. म्हणजे आपला ओव्हरऑल स्टडी असला पाहिजे मित्रांनो, जो की मी माझ्या परीनं तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे. बाकी तुम्ही पण करणारच आहे. ओके, तर या पद्धतीनं हे आपण लेक्चर कंप्लीट केलेलं आहे मित्रांनो. आय होप की पर्टिक्युलर नॉलेज या चॅनलची तुम्हाला खूप सारी मदत होत असेलच. ठीक आहे, मी आकाश जावरकर आता इथे थांबतो मित्रांनो. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.